चल कशी घेऊन चल मागे धरायला लागेल एक जण नाही येणार चल. तर पहिलाच आपण सामना पाहिला स्वर्गीय मनोज कृष्ण पाटील व प्राची 11 नौपाडा विपक्ष BBA रेड डेव्हिल्स लीगल यांच्या माध्यमातून प्रथमतः नाणेफेक जिंकून BBA रेड डेव्हिल्स लीगल संघाने प्रथमतः क्षेत्र स्वीकारून प्राची स्वर्गीय मनोज कृष्ण पाटील प्राची 11 नौपाडा या संघाला फलंदाजीसाठी आवाहन केलं होतं व जिंकण्याचं तब्बल आव्हान दिले ते 63 धावांचं. त्यामध्ये चांगली खेळी पाहायला मिळते. चिन्मय साळुंकेची, दीपक शिंदे अर्थात शेरी, संजय मामा असतील, मयूर असतील यांनी चांगल्या पद्धती धावसंख्या आपल्या संघाला उभी करून दिली. तब्बल 63 धावांचं आव्हान दिले ते BBA रेड डेव्हिल्स लीगल संघाला. तर पाहूया या संघाचं आव्हान कशा प्रकारे पार पाडण्यासाठी सलामीर जोडी मैदानात आली ती ऋषिकेश धनावडे आणि पंकज घाडगे. एक डावखुरा फलंदाज ऋषिकेश धनावडे व त्याची साथ देईल पंकज घाडगे, कामोड्याचा आयकॉन खेळाडू. आणि गोलंदाजी मार्कवरती आहे तो हर्षल. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आलाय तो हर्षल. सामना हा कंपल्सरी चेस असेल. KGN व KPL साठी भव्यदिव्य असे एक भव्यदिव्य आयोजन व त्यासाठी लागलेले स्पॉन्सर आपण पाहतोय IDFC बँक, ऑलवेज यू फर्स्ट, रोहित प्रॉपर्टीज, द केक बेकर्स, रोहन क्रिकेट अकॅडमी, ND स्पोर्ट, थंडर स्पोर्ट, गुरुकृपा केबल नेटवर्क असे बरेचसे स्पॉन्सर्स या संपूर्ण भव्यदिव्य आयोजनासाठी लाभले. त्यांचं देखील आम्ही जय हनुमान कामोटे सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो और धन्यवाद देतो. आज दुसऱ्या दिवसातील हा पहिलाच सामना आपण या ठिकाणी घेऊन आलोय. काय क्षेत्र सजवलं जाते. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. पंचांचा इशारा आलाय गो हेड. हर्षल गोलंदाजी मार्क वरती आहे. ऋषिकेश आणि हर्षल सातत्याने एका टीम मधून खेळताना पाहतो आपण डेली कॉलनीच्या मॅच मध्ये, परंतु आज एकमेकांच्या विरुद्ध दोघं खेळतायत. पाहूया कोण कोणावरती भारी पडतो. पहिला चेंडू हर्षलचा कायसा 7-8 पावलाचं रनअप. पहिलाच बॉल आणि हा चांगला बॉल होता. ब्लॉकवरचा बॉल होता. ऋषीच्या बॅटला काही बॉल टच करू शकल नाहीये. नक्कीच लेग बाईचा इशारा असेल व संघाचं खातं खोललं गेलंय. पहिलाच लेग बाईट. तर आता स्ट्राईकला आलाय तो कामोड्याचा एक आयकॉन खेळाडू पंकज घाडगे. पाहूया आपल्या संघाला 63 धावांचं आव्हान पूर्ण करून देण्यास मदत कितपत करेल हर्षल. गोलंदाजी मार्क वरती आहे. काय छोटंसं 7-8 पावलाचा रनअप असेल. पाहूया हर्षलचा पहिला बॉल पंकज साठी आणि हा स्लोअर चेंडूचा बॉल परत तेवढा चपाईने बॉल पॉइंटच्या दिशेने ठोकून करणे. बॉल जातो सीमा पार चौकार. नक्कीच चौकाराने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 5. पंकजने स्वतःच चौकारानं खातं खोललंय आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 5 वरती. पाहूया हर्षलचा पुढचा बॉल कशा प्रकारचा असेल. पॉवर प्लेचं षटक आहे. नक्कीच मोठे फटके घेण्याचा प्रयत्न करत पंकज घाडगे आणि ऋषिकेश धनावडे. काहीसे सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. पुढील पंचानं पार केलाय आणि हा चांगला फटका बॉल चाललाय स्क्वेअरच्या दिशेने. बॉल चाललाय सीमा पार. खणखणीत असा पंकजचा षटकार. षटकाराने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 11. आतापर्यंत हर्षलचे 3 चेंडू
त्यामध्ये पहिल्या बॉलवरती लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली होती, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर षटकार. अशा तऱ्हेने 3 चेंडू हाताळत हर्षलने आणि तब्बल 11 धावा खर्च केल्यात. चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते पंकज घाडगेच्या माध्यमातून. आलेली सलामीर जोडी ऋषिकेश आणि पंकज. 63 धावांचं आव्हान आहे, त्या आव्हानाला पोषक अशी धावसंख्या उभारली ती पंकजाने. पुढील बॉल आणि हा खोलवरचा ब्लॉक बॉल. नक्कीच बॅटची कडा घेतले, एक धाव नक्कीच घेतली जाईल. एकीने धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या झाली ती 12. पाहूया पुढचं काहीसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. डावखोरा फलंदाज आला की सातत्याने क्षेत्ररक्षण चेंजेस करावे लागतात. पाहूया पंचांना पार केले, बॉल सोडलाय आणि हा एक स्क्वेअरच्या दिशेने बॉल तटावलाय. बॉल चला स्क्वेअरच्या दिशेने, परंतु प्रशांत इथं तैनात आहेत. नक्कीच एक धाव चपळाईने पूर्ण व दुसरी धाव देखील चपळाईने पूर्ण. दुहेरीने धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या झाली ती 14. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले गेले, त्यामध्ये 14 धावा कुठल्या त्या ही सलामीर जोडी ऋषिकेश आणि पंकज. पाहूया आणि हा एक बॉल तटवायचा प्रयत्न, परंतु लॉंगॉनच्या दिशेला हलकासा फटका आलाय. मात्र एक धाव नक्की घेतली जाईल. चांगली या ठिकाणी चिन्मयकडून फिल्डिंग पाहायला मिळाली आणि धावसंख्या 15 वरती नेऊन ठेवल्या. पहिल्या षटकामध्ये एक चांगलं षटक हाताळलंय ते हर्षलने. उर्वरित 24 चेंडू शिल्लक, 4 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक आहेत. चोवीस बॉल 48 धावांची आवश्यकता आहे गणेश सर. पाहूया काहीतरी बदल नक्कीच सातत्याने या ठिकाणी पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण बदल केला जातोय आणि अर्थातच KPL मधलं की वेगळंच आयोजन असेल. दोन्ही साईडने फलंदाजी पाहायला मिळते. भव्य दिव्य अशी या सातत्याने आपल्याला बदल या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. मैदानाची खूबसूरती दिवसांदिवस वाढत आहेत. यावर्षी आपल्याला जय हनुमान ग्रामस्थ मंडळ यांच्या माध्यमातून एक भव्य दिवस स्टँड या ठिकाणी पाहायला मिळतंय. आदरणीय सागर पाटील यांच्या माध्यमातून सातत्याने नवीन प्रयोग या मैदानावरती केले जात आहेत. मैदानाला आत्तापर्यंत 4 स्टँड मिळालेले आहेत. श्री दत्त प्रसन्न ग्रामस्थ मंडळ नौपाडा, त्याचप्रमाणे स्वर्गीय अनिरुद्ध हिरू गोवारी स्टँड, स्वर्गीय गेंडू नारायण म्हात्रे स्टँड आणि यावर्षी 4थं नवीन स्टँड आहे ते जय हनुमान ग्रामस्थ मंडळ कामोड स्टँड. आणि नवीन गोलंदाज कामोड्याचा अजून एक स्टार खेळाडू संतोष पाल गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे काहीशी धावसंख्या रोखण्यासाठी, परंतु तेवढेच फलंदाज देखील ताकदवार आहेत. ऋषिकेश धनावळे, पंकज घाडगे. पाहूया काहीसं मोठा रनअप संतोष पाल याचं. पंचांना पार केले, बॉल सोडाय आणि हा चांगला एक फटका, परंतु नक्की क्षेत्ररक्षक तैनात आहे. डॉट बॉल मिळेल. संतोषकडून अपेक्षित अशी फलंदाजी झाली नाहीये. सातत्याने रविराज भगत यांचा लाडका खेळाडू आहे संतोष पाल. अपेक्षित अशी फलंदाजी झाली नाही, परंतु नक्कीच गोलंदाजी चांगल्या प्रकारे करावी लागेल. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. त्या 5 चेंडूवरती संतोषला आपल्या गोलंदाजीचा करिश्मा दाखवावा लागेल. पाहूया आणि हा एक मोठा फटका आलाय तो लॉंग ऑफच्या दिशेला, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. पाहूया आणि हा चांगला झेल या ठिकाणी पाहायला मिळालाय. अप्रतिम दर्जा झेल आणि ऋषिकेशचा संपतो खेळ. पहिला झटका मिळतोय तो BBA रेड डेव्हिल्स लीगल संघाला. तुषार धुळे याच्या माध्यमातून एक चांगला झेल महाराष्ट्र पोलीस. नक्कीच तुषार धुळे यांनी अप्रतिम झेल या ठिकाणी घेतला. आपल्या संघाला अपेक्षित अशी क्षेत्ररक्षण करून देतो तुषार. महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये सातत्याने कार्यरत असताना सकाळी 6-7 वाजता मैदानावरती प्रॅक्टिसला आपल्याला दिसतो. त्याचाच फायदा, पुरेपूर फायदा आपल्या संघासाठी घेऊन दिलाय तो तुषार याने. चांगला प्रकारचा झेल आणि मैदानावरती आले ते आता जोडी अंबादास आणि पंकज घाडगे, करण अर्जुन अशी जोडी दुनियादारीचे
धडाकेबाज सभासद आहेत ते. ज्या पद्धतीने बोललो होतो की पंकज घाडगेकडून फलंदाजी झाली नाही, पण नक्कीच गोलंदाजीवरती आपला करिश्मा त्यानं सोडलाय. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले, 2 बंदी. पहिल्या बॉलवरती 1 आला व दुसऱ्या बॉलवरती विकेट आलाय. सॉरी, पहिला डॉट होता, त्यानंतर विकेट आली. धावसंख्या झाली ती 15. आणि हा खोलवरचा बॉल अप्रतिम दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती संतोष पाल याची. ब्लॉक पद्धतीचा बॉल, खोलवरचा बॉल होता, परंतु नक्कीच एक धाव घेतलीच जाईल. एकेरी धावसंख्या, धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 16. आदरणीय विलास गोवारी सर यांना विनंती आहे की व्यासपीठावरती याच्या. सुशांत पाटील आपली वाट बघत आहेत. विलास गोवारी, दर्जेदार गोलंदाजी या ठिकाणी संतोष पालकडून पाहायला मिळाली होती. काहीसं पहिलं महागडं षटक होतं 15 धावांचं, परंतु धावसंख्या झाली ती 16. अजूनही 21 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता आहे ती BBA रेड डेव्हिल लीगल संघाला. पाहूया स्ट्राईकला फलंदाज पंकज, आणि हा चांगला स्क्वेअरला बॉल, स्क्वेअरच्या दिशेने बॉल फटकावला आणि बॉल चालाय सीमा पार. खूप वेळानंतर चौकार, आणि चौकारानं धावसंख्या झाली ती 20. चांगली खेळ या ठिकाणी पाहायला मिळते. वैयक्तिक 15 धावांवरती खेळतो तो पंकज घाडगे. आतापर्यंत 4 चेंडू खेळलाय तो, त्यामध्ये 2 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे. आदरणीय सुबोध गोवारी यांचं आगमन झालं. सातत्याने क्रिकेटमध्ये वेगवेगळे रंगरूप त्यांचे पाहायला मिळतात. कधी फलंदाजी, विकेट किपिंग, पंच. पाहूया, एक हलकासा फटका आला या ठिकाणी. नक्कीच 1 धाव घेतली जाईल, आणि या एकीने धावसंख्या पुढे सारखी धावसंख्या झाली ती 21. रविराज भगत यांना अपेक्षित अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते संतोष पाल याच्याकडून. धावसंख्या झाली ती 21. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे तो संतोष पाल याचा. पाहूया या अंतिम चेंडूवरती कसा फटका येईल. अंबादास स्ट्राईकला आहे, काहीसा पुढे सरकला आहे, आणि हात, परंतु तेवढाच चांगला बॉल या ठिकाणी हाताळलाय तो संतोष पाल याने. आणि 2 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या होते ती 21. आणि आता समीकरण शिल्लक आहे मैदानामध्ये ते 18 चेंडू आणि 42 धावा. BBA रेड डेव्हिल लीगल संघाला 18 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील. आपल्या बॅटचा जलवा दाखवावा लागेल तो अंबादास आणि पंकज घाडगे याला. BBA रेड डेव्हिल लीगल संघ, लीगल कृपया लवकर सामना सुरू करून घ्यायचा आहे. अजूनही आपल्याला खूप सारे सामने या ठिकाणी खेळायचे. तर कुणाल प्रणाल वॉरियर संघ आदरणीय जीवन भेंडे यांनी आपलं डिसिजन कळवायचं आहे. ओके, गोलंदाजी स्वीकारलेली आहे आणि आव्हान दिलंय ते मास्टर सूर्याला फलंदाजीसाठी. दोन्ही संघाने विनंती आहे की ही मॅच संपली की लाईनअप क्विकली करायचं आहे, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. तर या ठिकाणी आपण गोलंदाजीवर मार्कवरती पाहतोय तो मयूर संघाकडून 3 आणि वैयक्तिक पहिले षटक हाता येईल तो मयूर. स्ट्राईकला आहे तो पंकज गाडगे, नॉन स्ट्राईकला अंबादास शिंदे. पाहूया मयूरचा पहिलाच बॉल पंचांना पार केलंय, बॉल सोडलाय आणि हा चांगला पूल केलाय, पूल होतोय सक्सेसफुल. बॉल चला सीमा पार, खणखणीत असा पंकजचा षटकार. षटकाराने धावसंख्या पुढे सरके, धावसंख्या 27. मयूर 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 धावसंख्या झाली ती 27. कृपया दोन्ही संघाचा 12वा खेळाडू पाठवला तर आम्हाला नाव पूर्ण मेन्शन करता येईल. मयूर पुढे सरनेम काय सर? सरनेम आल्या
बीबीए रेड डेव्हिल लीगल संघाकडून चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती पंकज घाडगे याच्या माध्यमातून. 27 धावा आतापर्यंत झाल्यात आणि हा एक पुन्हा मोठा फटका, परंतु उंची जास्त लांबी कमी आणि क्षेत्र तैनात आणि हा मोठा मासा गळाला लागलाय तो पंकज घाडगेच्या माध्यमातून. चांगला झेल आणि पंकजचा संपलाय खेळ. धावसंख्या 27 वरती दुसरा झटका. जयच्या माध्यमातून एक चांगला झेल या ठिकाणी पाहायला मिळाला आणि मेन विकेट होती. नक्कीच पंकज घाडगे सारखा मोठा फलंदाजाला बाद करणे, सॉरी अक्षय आखाडे यांनी झेल घेतला. सत्तावीस. तर आता आलाय तो एक घातक फलंदाज स्ट्राईकला निखिल मोहिते, एक आक्रमक फलंदाज रत्नागिरीमध्ये सातत्याने खेळताना दिसतो आपल्याला. मयूरचा हा पहिला आणि हा चांगला एक बॉल, परंतु बॅटचा आणि बॉलचा काही संबंध होत नाही. बॉल चालाय डॉट, बॉल चालाय निर्धाव. धावसंख्या राहिली ती 27. अजूनही मैदानामध्ये 15 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता असेल ती बीबीए रेड डेव्हिल्स लीगल संघाला. आणि हा एक मोठा फटका या ठिकाणी येतोय, परंतु बॉल चाला सीमा पार कणकणीत असा निखिलचा दर्जेदार षटकार. नक्कीच धावसंख्या पुढे जाईल. जी अपेक्षित फलंदाजी पाहायला बघायला आवश्यकता होती तीच फलंदाजी या ठिकाणी करतोय तो निखिल. नक्कीच संघाची धावसंख्या पुढे सरकवून नेतोय. धावसंख्या झाली ती 33 आणि अजूनही 14 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण मैदानामध्ये शिल्लक. काहीसा कान मंत्र दिला जातोय तो या ठिकाणी हैदरच्या माध्यमातून. गोलंदाज मयूर याला, त्याचप्रमाणे दीपक शिंदे देखील कानमंत्र देत आहेत, परंतु याचा काय फायदा कोण घेईल? येणारे अंतिम चेंडू सांगू शकतो, येणारा वेळ सांगू शकतो. चौदा चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता पाहिजे. तर पाहूया मयूरचा पुढील बॉल निखिल साठी काय असेल. आणि हा काहीसा दिशाहीन, दिशा भरकटलेला आणि या इनिंगचा कदाचित पहिलाच वाईट चेंडू असू शकतो. नक्कीच वाईट चेंडू आहे. एकेरी धावसंख्या पुढे सरकेल, याचा फायदा होईल तो बीबीएस लीगल संघाला. धावसंख्या झाली ती 34. समीकरण शिल्लक 14 चेंडू आणि 29 धावा. आणि हा चांगला एक स्क्वेअरला बॉल ढकलून दिलाय, दिशा दिली आणि बॉल चाला सीमा पार. निखिलचा अप्रतिम दर्जाचा चौकार. चौकाराने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 38. समीकरण खूप लांब होतं, परंतु जवळ नेऊन ठेवले तो आलेला निखिल याने. चांगली फलंदाजी, अपेक्षित अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचा समाचार घेतला गेलाय तो मयूर याचा. आतापर्यंत जवळपास 5 चेंडू हाताळले, त्यामध्ये 17 धावा दिल्यात मयूरने. काहीसं महागडे षटक म्हणावं लागेल. पाहूया पुढील चेंडू आणि हा काहीसा पाहूया. झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु झेल होतो ड्रॉप. पाहूया, एक धाव नक्कीच घेतली जाईल आणि एकेरीन 3 षटकांचा खेळ संपतोय आणि समीकरण शिल्लक राहिल्यामध्ये ते 12 चेंडू आणि 24 धावा. प्रत्येक बॉलला 2 धावांची आवश्यकता आहे, परंतु सामना कशा कोणाच्या बाजून झुकेल तो येणारा वेळ सांगेल. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी एक भव्य दिव्य आयोजन पाहतोय ते आपण. जय हनुमान सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला व क्रीडा मंडळ कामोठे यांच्या माध्यमातून भव्य दिव्य आयोजन. केजीएन अर्थातच कामोठे नौपाडा जुई व कामोठे प्रीमियर लीग. तब्बल 4 दिवसाचं एक भव्य दिव्य आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. ते आदरणीय कामोठे क्रिकेट असोसिएशनचे
सर्व सागर पाटील व त्यांचे संपूर्ण सहकारी असेल ते परेश म्हात्रे, सुशांत पाटील, रविराज भगत, संदेश भगत अशी बरीचशी मंडळी, अरविंद शिंदे असतील यांच्या माध्यमातून हे 4 दिवसाचं भव्य दिव्य आयोजन खूप चांगल्या पद्धतीने मैदान सजवलंय. दादा संजय भाऊनी सांगितलं तुमच्याकडून पैसे यायला नाश्त्यासाठी. हे काय पैसे नाश्ता बिष्टा का तुम्ही काय इथे आला आलं तुमचे मालक तुम्ही घरची डबा घेऊन यायचं. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क सामन्याला रोखण्यासाठी आलाय तो रविराज भगत यांचा लाडका गोलंदाज. पहिला षटक चांगल्या प्रकारे हाताळलं होतं, त्यामुळे आता जबाबदारी षटक हाताळायला येईल ते संतोष पाल याला. 12 चेंडू शिल्लक आणि 24 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच हे येणारे संतोष पालचे 6 चेंडू खूप महत्वाचे असतील. पाहूया त्यावरती किती धावा कुठल्या जातील. निखिल स्ट्राईकला आहे आणि एक अप्रतिम दर्जाचा फटका या ठिकाणी पाहायला मिळतो आणि बॉल चालाय सीमा पार. निखिलचा दर्जेदार षटकार. या ठिकाणी ज्याच्यावरती भरोसा केला होता संतोष पाल काहीसा मागा ठरताना दिसतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा एक फटका प्रहार झालाय. नक्कीच धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 45. समीकरण शिल्लक आहे ते 11 चेंडू आणि 18 धावा. काहीसं जवळ समीकरण बदलून ठेवले ते निखिल याने. नक्कीच विजयाच्या जवळ आणून ठेवले ते निखिल मोहिते, परंतु संतोष पालकडे पुढील बॉल कंट्रोल करायची ताकद क्षमता पुरेपूर आहे. परंतु दोन्ही असलेला फलंदाज व गोलंदाज दोघांकडे ताकद इक्वल असल्यामुळे सामना कोणाच्या बाजूने सरकेल कोणीच सांगू शकत नाहीये. पाहूया काहीसं क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच बदल केला जातोय. पाहूया संतोषचा पुढील चेंडू निखिलसाठी आणि हा पण त्या दिशेने खेळायचा, परंतु नक्कीच बेस बोल्ड एक मोठा धक्का बसवतो निखिलच्या स्वरूपात, ज्याने अप्रतिम फलंदाजी केली. निखिल होतोय बाद. बोल्डच्या माध्यमातून या ठिकाणी विकेट बेल्स घेऊन गेला संतोष पाल आणि तिसरा विकेट होतोय या ठिकाणी बाहेर मैदानाच्या निखिलच्या स्वरूपात. निखिलने ज्या कामगिरीसाठी निखिलला पाठवलं होतं इजाज शेख याने त्याचा पुरेपूर कामगिरी पार पडून आला. तो निखिल मैदानाच्या बाहेर नक्कीच चांगली खेळी केली या ठिकाणी. आणि आता निखिल जागा घेण्यासाठी कोण चाललाय मैदानामध्ये. स्कोर किती म्हणजे कितना बॉल 10 चेंडू आणि 18 आणि सुमित चाललाय मैदानावरती. हा 24 होत्या ना 18 बरोबर 24 झाल्यावर 24 होत्या 12 बॉल 24 होत्या बरोबर 6 आला 18 10 चेंडू आणि 18 यासाठीच आपण 12वा चेंडू व्यासपीठावरती बोलवतो, जेणेकरून आपलं परीक्षण आपलं जे काही लेखन होतंय त्यावरती ऑब्झर्वेशन राहील. तर पाहूया आलेला फलंदाज आपल्या मैदान आणि हा चांगला एक फटका हलकासा फटका खेळून काढला. नक्कीच एक धाव चपळाईने पूर्ण केले ते अंबादास, परंतु पाहूया पंचांचा इशारा काय असेल आणि नक्कीच तिसरा पंचांची मागणी केली ती पंचाने. पाहूया काहीच पाहूया रनआउट साठी रिव्ह्यू घेतलाय. पाणी कृपया पाण्याची व्यवस्था करायची. तिसरा पंच या ठिकाणी उपस्थित आहे, त्यामुळे कोणी टेन्शन घ्यायचं नाहीये. नक्की योग्य तो डिसिजन दिला जाईल पंचांच्या माध्यमातून. नक्कीच नॉट आउट असेल या ठिकाणी. एक धाव पूर्ण. एकेर धावसंख्या झाली ती 46 आणि
समीकरण शिल्लक आहे ते 9 चेंडू आणि 17 धावा. नऊ चेंडू 17 धावा. काहीसा पाहूया, खूप काहीसा गरम असा सामना. या थंडीचे दिवस चालू आहेत परंतु नक्कीच सामना गरम केला या फलंदाजाने आणि गोलंदाजाने. आतापर्यंत अंबादास आल्यापर्यंत आतापर्यंत 2 चेंडू मात्र त्याला खेळायला मिळालेत आणि 1 धाव घेतली अंबादासने. आता उर्वरित चेंडू अंबादासकडे शिल्लक आहेत. आपल्या संघाला आपल्या बॅटने काहीतरी करिश्मा करावा लागेल परंतु त्याचप्रमाणे जबाबदारी दिली होती संतोष पाल. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमधचं षटक पाहिला तर 6 धावा मात्र दिल्या होत्या आणि 1 विकेट त्यामध्ये घेतली होती आणि हे त्याचं दुसरं षटक असेल या इनिंग मधलं. पाहूया, आणि हा रिव्हर्सचा आविष्कार या ठिकाणी पाहायला मिळतो आणि बॉल चला सीमा पार. अंबादाचा दर्जेदार षटकार. षटकार आणि धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 52. काहीच समीकरण मध्ये बदल होतोय. या फटक्याची खूप वेळ सगळे वाट पाहत होते. रिव्हर्सचा षटकार आणि धावसंख्या नेऊन ठेवली ती 52. समीकरण शिल्लक मैदानामध्ये ती 8 चेंडू आणि 11 धावा. हॅलो, हा बोल ना. हा ठीक आहे, 5 मिनिट. हां हां ठीक, ओके ओके ओके. 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. पाहूया कोणाकडे कंट्रोल जातो, कोण कंट्रोल घेतो. कारण समीकरण काहीसं खूप मोठं होतं. 12 चेंडू आणि 24 धावांचा खेळ होता परंतु दर्जेदार फलंदाजी या ठिकाणी पाहिली तर समीकरण नेऊन ठेवले ते 8 चेंडू आणि 11. पाहूया सामना कुणाच्या बाजूने झुकेल. क्रिकेटचा खेळ आहे, कधी कुठे सामना बदलेल, कधी कुठे रंग बदलेल सांगू शकत नाही. पाहूया संतोषचा बॉल आणि हा एक मोठा फटका. मिडविकेट दिशेने नक्कीच क्षेत्रशी तैनात आहे. ठीक आहे, 1 धाव चपळाईने पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न परंतु नक्कीच एका धावेवर समाधान मानावं लागेल. एकेन धावसंख्या पुढे सरकेल. समीकरण शिल्लक आहे ते 7 चेंडू आणि 10 धावा. या ठिकाणी बीबीए रेड डेव्हिल लीगल संघाकडून चांगली या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते. मावशी जरा बाहेर घ्यायचं कुत्र्याला घेऊन. सात चेंडू आणि 10. रविराज भगत साहेबांचा हा संघ आहे. काहीशे देव पाण्यात ठेवून सामना एन्जॉय करताना संतोष पाल या ठिकाणी यावर दर्जाचा फटका. तेवढेच दर्जेदार क्षेत्र संतोष पाल कडून परंतु नक्कीच चपळाईने 2 धावा पूर्ण केल्यात आणि दुहेरीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 55 आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 8 धावा. कोणावरती जबाबदारी असेल, कोण जबाबदारी घेतो, कोण जबाबदारी देतो याकडे सगळ्यांचं लक्ष असेल कारण की समीकरण शिल्लक आहे ते 8 धावा आणि 6 बॉल. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता असेल ती बीबीए रेड डेव्हिल लीगल संघाला. बरोबर. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. काहीसा पाहूया गोलंदाजी खूप महत्वाचा षटक असेल. कोण घेऊन ये. प्रशांत नक्कीच कॅप काढले. मुक्काम पोस्ट राजापूर, जिल्हा रत्नागिरी. एक दर्जेदार गोलंदाज अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतो प्रशांतला. सातत्याने रायझिंग स्टार संघावरून खेळत असतो आणि आज प्रशांत वरती पूर्ण जबाबदारी दिली. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे ती बीबीए रेड डेव्हिल लीगल संघ याला. नक्कीच पाहूया जी जबाबदारी संघाने दिली आहे ती प्रशांत वरती प्रशांतला ती जबाबदारी पार पाडावी लागेल परंतु फलंदाज देखील तेवढ्या क्षमतेचे आहेत, ताकदीचे आहेत. पाहूया काय करेल तो.
आणि हा पहिलाच खोलवरचा बॉल काहीसा आणि पहिलाच बॉल होतोय तो काही समग काय झालं हो काही समज नाही या ठिकाणी, परंतु नक्कीच बेलची चुंबन घेऊन बॉल चालायचा समाभार होता, परंतु नक्कीच अंबादास होतोय बाद. ज्याची जबाबदारी ज्याच्यासाठी जबाबदारी संघाने दिली होती प्रशांतकडे तीच जबाबदारी पार पाडतोय प्रशांत. आणि प्रशांतला आलेल्या पहिली सफलता मिळाले. समीकरण काहीसं गरम होताना या ठिकाणी पाहतोय. 5 चेंडू आणि 8 धावांचं समीकरण शिल्लक आहे. जबाबदारी सांभाळण्यासाठी चालले मैदानामध्ये ते सचिन पाटील. जबाबदारी फलंदाजी करावी लागेल. तुम्ही आणा नाश्ता बिस्ता संदेश बाहेरला जा इथे नाश्ता कॉल करा ना तुम्ही काय करू तुम्ही आणा जा सोडून तुम्ही का आणलाय वडापाव घे मग जा पण जबाबदारी षटक हाताळतोय तो प्रशांत आणि संघासाठी जबाबदारी घेऊन आलाय तो सचिन पाटील. समीकरण शिल्लक आहे ते 5 चेंडू आणि 8 धावा. काहीसा सामना चांगल्या बाजूने पाहायला मिळतो प्रेक्षकांना. पाहूया कोण सामना कुणाच्या बाजूने झुकेल. सगळ्यांना प्रश्नचिन्ह आहे की स्वर्गीय मनोज कृष्णा पाटील प्राची 11 नौपाडा की बीबीए रेड डेव्हिल लिगा संघ याच्या बाजूने. आणि हा पहिला दुसरा बॉल असेल तर डॉट. चांगल्या प्रकारचे या ठिकाणी गोलंदाजी हाताळतोय तो प्रशांत. 2 बॉल हाताळले. 2 बॉलवरती पहिल्या बॉलवरती विकेट घेतला. त्यानंतर पुढचा बॉल असेल तर डॉट. समीकरण 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. चांगल्या प्रकारे चेहरप या ठिकाणी पाहायला मिळते प्राचीन नौपाडा संघाकडून. पाहूया पुढील चेंडू आणि काहीशी मैदानामध्ये काहीसा वेगळा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. समीकरण शिल्लक अजूनही 4 चेंडू आणि 8 धावा. पाहूया प्रशांतचा पुढील बॉल सचिनसाठी आणि हा पुढला खोलवरचा बॉल बॅटचा बॉलचा काही संमत होत नाही. दर्जेदार गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती प्रशांत कडून. सचिनकडे ताकद आहे बॉलला बाहेर पाठवण्याची, परंतु नक्कीच कनेक्ट करण्याचा प्रयत्न होत नाही. काय आतापर्यंत सातत्याने सेम चेंडू टाकले ते प्रशांत याने. ब्लॉकवरचे बॉल खोलवरचे बॉल इथे फलंदाजाला खेळताना अडथळा निर्माण होतो. अजूनही 3 चेंडू आणि 8 धावांची 2 चौकाराची आवश्यकता आहे किंवा 1 षटकार 1 चौकार. पाहूया सचिन पाटील अजूनही मैदानात आणि हा एक मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, परंतु नक्कीच या ठिकाणी अपील केली जाते, परंतु पंचांकडून अपील फेटाळली जाते. 1 धाव नक्कीच घेतलीच जाईल आणि समीकरण शिल्लक आहे ते 2 चेंडू आणि 7 धावा. सुमितला हा सामना आपल्या जर का खात्यात घेऊन जायचा असेल तर एक मोठा फटका खेळावा लागेल. पाहूया सुमित मोठा फटका खेळतो का की प्रशांत चांगली आतापर्यंत गोलंदाजी करत आलेला आहे. आतापर्यंत प्रशांतने 4 चेंडू हाताळलेत व त्यामध्ये मात्र आणि मात्र किती प्रशांतने किती टाकले बॉल प्रशांतने 4 टाकले आणि किती धावा दिलेत एकच ना. लेग बायच्या स्वरूपात मात्र 1 धाव दिली ती प्रशांतने. सामना होता कुठे प्रशांत नेऊन ठेवला कुठे काहीसं जड समीकरण या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु अजूनही मॅचचा कौल कुणाच्या बाजून असे सांगू शकत नाही. 2 चेंडू 7 धावा. पाहूया प्रशांत पुढील बॉल आणि हा बॉल चाललाय डॉट. सामना संपूर्णपणे झुकलाय तो. स्वर्गीय मनोज कृष्ण पाटील यांच्या माध्यमातून. आणि नक्कीच बऱ्याच वेळ रविराज भगत शांत होते, परंतु नक्कीच सामना त्यांच्या बाजूने झुकल्यामुळे आता थोडेसे रविराज भाऊ आमचे गरम झालेत. आणि नक्कीच 1 चेंडू आणि 7 धावा नक्कीच सेलिब्रेशन पाहायला मिळेल. पहिलीच मॅच आहे प्राचीन नौपाडा संघाची. प्रशांतने अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केली. सामना कंपल्सरी चेस असेल, परंतु नक्कीच पाहूया पुढील चेंडू सुमितचा कशा प्रकारचा असेल. मोठा फटका सुमितच्या बॅटमध्ये येतो का आणि हा पुन्हा खोलवरचा आणि रविराज भगत याचा सेलिब्रेशन या ठिकाणी पाहतोय आपण. आणि पहिला सामना जिंकला गेलाय तो स्वर्गीय मनोज कृष्ण पाटील प्राचीन नौपाडा संघाने. विजेत्या संघाचं मनपूर्वक अभिनंदन. त्याचप्रमाणे बीबीए रेड डेव्हिल लिगल संघाला पुढील मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. कुणाला
प्रशांत कांगल ह्या मॅचचा ठरतोय मॅन ऑफ द मॅच, ज्याने 6 चेंडू आणि 8 धावांचं समीकरण शिल्लक असताना या ठिकाणी दर्जेदार गोलंदाजी केली आणि विजय प्राप्त करून दिलाय तो. नक्कीच या ठिकाणी आपल्या संघाला, स्वर्गीय मनोज कृष्ण पाटील व प्राची 11 नौपाड संघाला नक्कीच या पुढील होणारा सामना असेल तो कुणाल प्रणाल वॉरियर विपक्ष मास्टर सूर्य. नाणेफेक जिंकून कुणाल प्रणाल वॉरियर संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आव्हान दिले ते मास्टर सूर्य या संघाला. नक्कीच प्रशांत याला विनंती केली जाईल की आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी त्याने कंपल्सरी कृपया